माझं नाव आहे स्वप्नील सुस्कर आणि मी ग्लेस ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये डिस्ट्रीब्युटर आहे. 7/7 कंपनीचा एक सर्टिफाईड ट्रेन आहे. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे एका सुशिक्षित शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत. तर प्रथम मी सरांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी एक त्यांचा छोटासा परिचय करून द्यावा. नमस्कार, मी भीमराव भगवान साळवे, राहणार माहीजळगाव येथील रहिवासी आहे आणि शेतकरी आहे. सर, तर प्रथमतः आपण आपल्या तुरीसाठी पहिल्यांदा जैविक खत यूज केले. तर मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही दर्शकांना कोणकोणते गॅल्वे कंपनीचे प्रोडक्शन यूज केले आणि त्याचा डोस कसा दिला याविषयी माहिती सांगावी. मी सुरुवातीला ज्यावेळेस माझ्या शेतामध्ये कोणतीच गोष्ट येत नव्हती, ज्यावेळेस आम्ही जैविक खतामार्फत आम्ही सरांचा माझा संपर्क झाला. त्यानंतर आम्ही जैविक खताला ज्यावेळेस तूर पेरल्याच्या नंतर आम्ही सुरुवातीला जैविक खत जीसी पॉवर पेरलं. हां, तर सरांनी सुरुवातीला काय केलं की सुरुवातीच्या स्टेजला त्यांनी 10 ते 15 दिवसानंतर तूर पेरल्यानंतर जीसी पॉवर पेरली आणि जीसी पॉवर पेरल्यानंतर ज्यावेळेस तूर 1 ते 1.5 महिना झाल्यानंतर त्यांनी गॅल्वे कंपनीचं फुलगळती रोखण्यासाठी जीसी लिक्विड आणि जी बायोह्युमिक यूज केलं आणि ज्यावेळेस शेंगा येण्याची स्टेज झाली त्यावेळेस त्यांनी जी पोटॅश आणि जी बायोह्युमिक. इथं आपण पाहू शकताय सरांनी जी पोटॅश यूज केलं आहे फळाची साईज वाढवण्यासाठी, फळाला कलर येण्यासाठी, फळाची फुगवण होण्यासाठी जी पोटॅश यूज केलं आहे. आणि जी पोटॅश 1 लिटरची बॉटल आपण 1 एकरला यूज करू शकतो. स्प्रे उपचार बी करू शकतो आणि माती प्रक्रिया बी करू शकतो. डोस दिला. तर सर तुम्ही दर्शकांना काय रिझल्ट आला, काय ह्याविषयी काय सांगू शकाल. मला ह्या खतापासून इतका चांगला फायदा झालेला आहे आणि जी फूल भरपूर या जीसी पॉवरमुळं आमच्या फुलाची जास्त धारणा झाली आणि फळसुद्धा एक चांगल्या दृष्टीने एकदम आज पहा तुम्ही एकदम सुटसुटी आणि मोठे दाणे झालेले आहेत. त्याला 10-10 दिवसाच्या फरकानं आम्ही मारल्याच्या नंतर मग हे आज मला इतका फायदा झाला की आज हे 50 ते 60 हजारापर्यंत हे आम्हाला उत्पन्न. इथे पाहू शकताय सरांनी सुरुवातीला स्प्रे उपचार केला आहे. स्प्रे उपचारासाठी सरांनी जीसी लिक्विड ही फुलगळती होऊ नये म्हणून यूज केलं आहे आणि 7/7 फळधारणा होण्यासाठी, फुलातून फळामध्ये रूपांतर करण्यासाठी सरनी गॅल्वे कंपनीचं जी अमिनो आणि जी पोटॅश याची कंबाईन फवारणी केलेली आणि त्यांनी जबरदस्त त्यांना त्याचा रिझल्ट आलेला आहे. इथं आपण पाहू शकताय की जी बी त्यांनी स्प्रे वगैरे केला आहे, उपचार केला आहे, इथं आपण पाहू शकताय. तर चांगला जबरदस्त त्यांना इथं रिझल्ट आलेला आहे, आपण इथं पाहू शकताय. उत्पन्न होण्याची शक्यता आहे. सरनी आपल्या गॅल्वे कंपनीच्या जीसी पॉवर यूज केलं आणि सोबत गॅल्वे कंपनीच्या प्रोडक्शनमुळं त्यांना फायदा नेमकं जीसी पॉवरच्यानी टपोरे दाणे झाले, शेंगाची गुच्छाची साईज वाढली. तर सर तुम्ही शेतकऱ्यांना सल्ला काय देऊ शकताय आपल्या जैविक खताविषयी. माझं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना सर्वात चांगला ह्या खताचा रिझल्ट आहे आणि तुम्ही हे एकदा वापरून पहा. सर तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा रासायनिक खत यूज केलं तर पहिल्यांदा रासायनिक खत यूज केलं आणि त्यानंतर तुम्ही गॅल्वे कंपनीचं जैविक खत यूज केलंय. मला तुम्हाला खर्चाविषयी काय सांगू शकता. मला एक अनुभव आहे की रासायनिक खतापेक्षा आज जैविक खताचा इतका परिणाम आणि चांगला झालेला आहे. कारण मी रासायनिक खतापासून पहिले मी ही शेती करत होतो, त्यावेळेस मला उत्पन्न सर्वात कमी मिळायचं. मला जिथं 4 पोते व्हायचे तिथं 2च पोते होत होते पहिले. आणि आज समजा ह्याच्या मार्फत ह्या जे पोटॅश ह्या खतामार्फत मला जास्त उत्पन्न आता मिळण्याची संभावना आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा खत वापरून बघा. रासायनिक खर्चाच्या तुलनेत त्यांना जीसी पॉवरला 40 ते 50% खर्च कमी आलाय आणि उत्पन्न 30 ते 40% त्यांचं उत्पन्न वाढले. तर सरांनी जी बी दर्शकांना माहिती दिली त्याबद्दल सर धन्यवाद. थँक्यू.